खाली करा, चेहरा नाही दिसत. आता रेडी आहे का? भाऊ, पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे महाराष्ट्रामध्ये. कसं बघताय त्याकडे? झेंडावंदन कोणी करावं, कसं करावं, काय सगळं आहे? नाही, सगळंच हास्यास्पद आहे. अरे ऋषभ भूमवर का? मंत्रिमंडळाच्या नावाने लोकांना त्यांच्या पक्षाच्या आमदारांना कसं थोपवता येईल हा एक प्रयोग सुरू आहे. पालकमंत्र्यांचा पत्ता नाही. मंत्रिमंडळ विस्तार झाला, नव्या चेहऱ्यांचा समावेश झाला अशा लोक खाली करा. आणि जिथे पालकमंत्री नेमण्यासाठी इतका उशीर होत असेल, हे सरकारचं पाऊल कुठल्या दिशेनं आहे याचं हे प्रत्यय आहे. मला असं वाटतं की एकूणच काल आम्ही पाहिलं की खात्याचा संबंध नसताना उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे वित्त विभागाचा कारभार आहे त्यांनी वॉर रूम मध्ये राज्यातील प्रोजेक्ट बाबत आढावा घेतला. त्यामध्ये मुख्यमंत्री अध्यक्ष असतात, तसा फायनान्स विभागाचा काही संबंध नसतो. म्हणजेच त्या वॉर रूम मध्ये आता कोल्ड वॉर सुरू झाला आहे आणि तो कोल्ड वॉर कुठल्या दिशेनं जाईल याचा प्रत्यय कालच्या झालेल्या मंत्रालयातल्या बैठकीतून आपल्या सगळ्यांना दिसला असेल. दुसरा विषय, पालकमंत्री म्हणून आपण म्हणाला, अरे यांचा एकाचा पायपोस एकाच्या पायात नाही. तीन दिशेनं तीन यांचे तोंड आहेत. केवळ सत्तेसाठी एकामेकाकडे बघतात. मलिदा खायचा असेल तर मिळून खातात, पण जनतेच्या प्रश्नासाठी, महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी मात्र यांना वेळ नाही. म्हणजे या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 28 मंत्री आज कार्यरत आहेत. किमान 28 मंत्री 28 जिल्ह्यात जाऊ शकले असते पालकमंत्री म्हणून आणि त्या जिल्ह्यातील जनतेला न्याय देऊ शकले असते, परंतु तिथे पालकमंत्री नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना ध्वजारोहण करावं लागतं. म्हणजेच पालकमंत्री रिकामा आहे आणि जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतो आहे. यापेक्षा दुर्दैव या राज्यामध्ये असू शकत नाही. केंद्रात एक विधेयक येत आहे, निवडणूक आयुक्त निवडीच्या याच्यावर CGIच्या ऐवजी कॅबिनेट मंत्री असणार आहे. विरोध होतोय त्या विधेयकाचा. नक्कीच हे लोकशाही प्रक्रियेला खीळ घालण्याचा हा एक पुन्हा नवा प्रयोग सुरू झालेला आहे. या देशातील निवडणुका या अगदी निपक्ष व्हाव्यात आणि तो त्या ठिकाणी बसलेल्या अधिकाऱ्याची निवड ही ज्यामध्ये या देशाचे मुख्य सरन्यायाधीश असतात ते त्या ठिकाणी सदस्य असतात. पण ते आत्ता बिल आलेलं आहे, त्यामध्ये पंतप्रधानांनी मंत्र्यांचं नाव सुचवावं. म्हणजे जी मंडळी त्या ठिकाणी बसणार आहेत आणि ज्याची निवड होणार आहे ती निवड निपक्षपातीपणे होणार नाही. आणि नंतर मुख्य निवडणूक आयोग आणि त्याच्या दोन निवडणूक आयुक्त हे तीनही मिळून त्यांना जो अधिकार दिला जाईल ती भीती अशी आहे की यामध्ये खरं तर मग असं ठरेल की निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणाला रिकाउंटिंग मागितली तर ते देणार नाहीत. आक्षेप घेतला तो फेटाळून लावतील. आणि एखाद्याला जर ह्या प्रक्रियेमध्ये निवडणूक आयुक्ताच्या आदेशाशिवाय रिटर्निंग ऑफिसर त्या मतदारसंघात लोकसभेचा असो की असेंब्लीचा असो तो निर्णय घोषित करू शकत नाही. आणि एखाद्या वेळेस अशी शक्यता आहे की जर 2000 मतांनी एखादा विरोधकाचा उमेदवार माघारला असेल आणि त्याने रिकाउंटिंग मागितली तर त्याला ते देणार नाहीत. आणि जो हारलेला उमेदवार आहे त्याला ते सांगतील घोषित करून टाका, त्याला कुठेही चॅलेंज असणार नाही. म्हणजेच या देशामधली लोकशाही आता धोक्यात आलेली आहे. निवडणूक प्रक्रिया धोक्यात आली की देशातील लोकशाही धोक्यात येते. आणि लोकशाही संपवण्यासाठी या प्रकारचं पाऊल, कारण जो डराव आहे, डर म्हणजे ज्यांच्या डोक्यात भीती आहे त्यांनी हे पाऊल उचलून निवडणुका या निपक्षपाती होणार नाहीत आणि आम्ही म्हणू त्या पद्धतीनं होतील अशा प्रकारचं हे पाऊल आहे. या देशातील संबंध लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या, निवडणुका प्रक्रियेवर विश्वास असणाऱ्या या देशातील जनतेला कायद्याचं राज्य हवे असेल तर सर्वांनी आता रस्त्यावर उतरून या सगळ्या प्रकरणाचा निषेध केला पाहिजे, याचा विरोध केला पाहिजे. तरच या देशातील लोकशाही वाचेल. नाहीतर लोकशाहीचा घळा घोटण्याचा हे मोठं पाऊल, धाडसाचं पाऊल नरेंद्र मोदी सरकारने टाकलेलं आहे. सरकारमधल्या तिघांविरुद्ध एक समन्वय समिती नेमणार आहे आणि त्या समन्वय समितीच्या निरीक्षणानंतरच जागा वाटप केलं जाणार आहे. नक्कीच 3 पक्ष असल्यानंतर समन्वय असायलाच पाहिजे, समन्वय समिती असायला पाहिजेत आणि त्या समन्वय समितीमध्ये चर्चा होऊन पुढचे निर्णय व्हावेत.
हा तीनही पक्षातील प्रमुख नेत्यांची इच्छा आहे आणि त्या दृष्टीनंच आणि हायकमांडसुद्धा आहे, दिल्लीवरून तसे इन्स्ट्रक्शन आहे, राज्यस्तरावरही राहील आणि लोकसभेसाठी सुद्धा काही आमचे दिल्लीचे जे काँग्रेसचे नेते मोठे नेते आहेत ते सुद्धा त्यामध्ये समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडतील. या सगळ्या वाटपामध्ये कुठेही आम्ही आमच्यामध्ये जागा वाटपावरून योग्य निर्णय व्हावा ही त्यामागची भूमिका आहे. हाच फॉर्म्युला सरकारमधले तिन्ही पक्ष राबवतात, ते देखील एक समन्वय समिती स्थापन करतात आणि त्या निरीक्षणावर जागा वाटप केली जाणार नाही. आज काल पाहिलं नाही मी मुख्यमंत्र्यांना न विचारता त्या वॉर रूममध्ये प्रोजेक्टचा आढावा घेणं आणि त्या मोपलवार त्याला न बोलवणं, हे काय प्रकार आहे? हे काही समन्वय आहे? आणि जो तो आपापल्या दिशेनं पडतो आहे. मला वाटतं की सगळे तीनही लोक हे राज्य जनतेसाठी चालवत आहेत की स्वतःसाठी चालवत आहेत याचं उत्तर लवकरच कळणार आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभागृहात भाषण झालं. अविश्वास ठरावावर भाषण करताना मणिपूर जळाला, असंख्य महिलांचे आणि लोकांचा जीव गेला, अनेक महिलांवर अत्याचार झाला, पण ते मणिपूरवर भाषण नाही केलेत. विषय मणिपूरचा होता आणि त्यांचा भाषणाचा रोख हा मेघालय होता, त्यांचा राजस्थान होता. म्हणजेच यावरून त्यांचं 75% भाषण केवळ काँग्रेस काँग्रेस काँग्रेस, ज्यांच्या मनात ज्याची संदर्भात भीती आहे तोच विषय पंतप्रधानांनी मांडलेला मला दिसला. मुद्देसूद काही नव्हतं. जे खोटं बोला, रेटून बोला, एवढंच त्या भाषणाचा सार आहे. काही दिलेलं नाही, काही मिळालेलं नाही. आणि ठीक आहे, संख्याबळाच्या आधारावर रेटून घेणं, जोरानं बोलणं, टीका करणं, पण तुमची उपलब्धी सांगा, काय उपलब्धी आहे हे काही त्यांना सांगता आले नाही. विशेष करून राहुल गांधींनी मांडलेल्या प्रश्नाचं उत्तर पंतप्रधानांना देता आलं नाही. म्हणूनच त्यांनी देश कोण लुटत आहे, 60 रुपयावरून 85 रुपयावर डॉलर कसा गेला, रुपयाची किंमत कशी घसरली आणि एकूणच या देशाची इकॉनॉमी कुठल्या स्थानावर आहे, महागाईनं उच्चांक का गाठला, या देशातील डिझेल पेट्रोलचे भाव का वाढलेत, गॅस सिलेंडरचे भाव का वाढवलेत, हा जो गरिबाचा पैसा लुटला जातो आहे तो कोणाच्या खिशात चाललेला आहे. महागाई वाढवून, डबल दुप्पट महागाई वाढवून या जनतेला लुटण्याचं काम सुरू झालेलं आहे. तो पैसा कोणाकडे जातो आहे, ती लूट कोणाकडे चालली आहे हे जनतेला ठाऊक आहे. कोणी लुटलं आणि कोण लुटून जिल्ह्यामध्ये महाल उभे केलेत हे सगळे जनता पाहते आहे. पूर्ण भाजपा ही घाबरले. एक खौफ जो म्हणतो त्या नावाचा, गांधींची भीती. कारण गांधींनी या देशासाठी समर्पण दिलेलं आहे, गांधींनी बलिदान दिलं आहे, नेहरूंनी बलिदान दिलं आहे. हे सर्व जे काही आहे हे गांधींनी हा देश उभा करण्याचं काम केलं आहे. ज्या देशामध्ये काही नव्हतं तो देश आज जर पायावर उभा झाला असेल तर तो गांधी आणि नेहरूमुळे झालेला आहे. त्यामुळे गांधी नावाची दहशत अजूनही भाजपाला आहे. जशी त्यावेळेस म्हणजे मोगलांच्या काळात मोगलांना धनाजी आणि संताजीची दहशत होती, तशीच दहशत आता राहुल गांधींची भाजपाने घेतलेली आहे. सेंट्रल गवर्नमेंट ने जो नया चुनाव आयुक्त को चुनाव के लिए जो हमेशा CJI उसके मेंबर होते थे उसको निकालकर केवल कैबिनेट मंत्री को वहाँ पे समिति में इंक्लूड करने का जो निर्णय लिया वो इस लोकशाही को और इलेक्शन प्रक्रिया को बाधा डालने का काम है. फेयर इलेक्शन नहीं होना चाहिए. हम करे सो कायदा. अगर ये होगा और ये जब इसका सिलेक्शन होगा, अगर प्राइम मिनिस्टर करेंगे तो उनके इशारे पर वो नाचेंगे. CJI का वहाँ पे इन्वॉल्व नहीं होगा तो ये पंतप्रधान कहेंगे और सत्ताधारी कहेंगे, कल कहेंगे कि हारा हुआ कैंडिडेट को जिताने के लिए भी वो अनाउंसमेंट कर सकते हैं. वहाँ पे रिकाउंटिंग का प्रावधान नहीं होगा, वहाँ पे आक्षेप का प्रावधान अगर नहीं होगा तो लोकशाही में चुनाव प्रक्रिया निष्पक्ष होनी चाहिए. इसको बाधा डालकर लोकशाही का गला घोटने का काम ये सरकार ने कदम उठाया है. ये हिंदुस्तान की बर्बादी के लिए बहुत बड़ा कदम होगा. अगर जनता तुरंत रास्ते पर उतरकर इस विधेयक का विरोध नहीं करेगी तो हमको सबको गुलाम बनकर जीना पड़ेगा और हुकुमशाह के अधिकार में काम करना पड़ेगा. ये जनता ने अब समझ लेना चाहिए. सरकारमध्ये अजितदादा होत आहे अशी चर्चा आहे मुख्यमंत्र्यांपेक्षा. आणि वरचढ तर होणारच आहे. ज्याला नेहमी वरचढ होऊन काम करण्याची सवय आहे तो खालचढ होऊन कसं काम करेल, तो वरचढच होऊन काम करेल. आता तुम्हाला येणाऱ्या दिवसात दिसेल, आज 3-3 दिवस या राज्याचे मुख्यमंत्री शेतावर जाऊन राहतात. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न असताना, म्हणजेच
आता तुम्हाला समजत असेल, या महाराष्ट्राला कळत असेल की हा निर्णय झाला, अजित पवारांची युती झाली, मुख्यमंत्री किती नाराज आहेत ते त्यांना रुजलेलं नाही, म्हणून ते कधी कधी अज्ञातवासात चालले जातात. नाराजी कुठं व्यक्त करावी, कारण हे सगळे जे आहे, तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की आज जो तो उठला, सत्तेत सहभागी झाला की मोदी रामायण सुरू करतो, मोदी पारायण सुरू करतात. याचा अर्थ असा आहे की तिथे जाऊन हे सगळे पोपट झाले आहेत आणि पोपटांना जे शिकवलं जातं तो पोपट बोलत असतो. हे पोपटासारखे विटू म्हणलं की हे विटू करतात आणि हे म्हणतात की काय खाणार, पोपट हे सांगतात, तोच पोपट बोलतो. अशा प्रकारचे पोपटपंची चाललेली आहे. हा राज्य मी पुन्हा सांगेल, या 3 त्रिकुटांनी मिळून हे राज्य अधोगतीकडे नेण्याचं काम सुरू केलेलं आहे.